नमस्कार, कसे आहेत सगळे? मजेत ना? अभ्यास करताय ना? करायलाच पाहिजे, कारण पुन्हा एकदा मी थर्मोडायनॅमिक्सचा पार्ट 2 घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, जो कोणी पण हा व्हिडिओ बघत असेल, मी असं सांगेल की अगोदर तुम्ही पार्ट 1 बघा आणि मग तो झाला कंप्लीट की त्याच्यानंतर हा व्हिडिओ बघा. कारण जर तुम्ही स्टार्टिंगचा पार्ट 1 जर बघितला नाही तर तुम्हाला हा पार्ट कळणार नाही. लास्ट पार्ट जो होता थर्मोडायनॅमिक्स मध्ये, त्याच्यामध्ये आपण काय बघितलं? थर्मोडायनॅमिक्सचं आपण काय काय बघितलं? थर्मोडायनॅमिक्सचं आपण बघितलं इंट्रोडक्शन. थर्मोडायनॅमिक्स म्हणजे काय असतं, त्याच्यानंतर आपण बघितलं स्कोप ऑफ थर्मोडायनॅमिक्स. स्कोप ऑफ थर्मोडायनॅमिक्स. त्याच्यानंतर आपण बघितलं लिमिटेशन्स ऑफ थर्मोडायनॅमिक्स. त्याच्यानंतर आपण बघितलं सिस्टीम. त्याच्यानंतर आपण बघितलं सराउंडिंग. नंतर आपण बघितलं युनिवर्स. नंतर आपण बघितलं युनिवर्स. नंतर आपण बघितलं दॅट वॉज बाउंड्री. टाइप्स ऑफ बाउंड्री पण बघितल्या आपण. तुम्हाला बघायचं असेल तर पहिल्या व्हिडिओमध्ये बघू शकतात. पहिलं होतं दॅट इज रिअल बाउंड्री. सेकंड जी होती दॅट इज कॉल्ड ॲज इमॅजिनरी बाउंड्री. सेकंड वन इज इमॅजिनरी बाउंड्री. तिसरी जी होती दॅट इज कॉल्ड ॲज ॲडियाबॅटिक बाउंड्री. ॲडियाबॅटिक बाउंड्री. आणि चौथी जी होती दॅट इज कॉल्ड ॲज डायथर्मिक वॉल्स. हे आपण सगळं लास्ट लेक्चर मध्ये बघितलेलं आहे. इंट्रोडक्शन टू थर्मोडायनॅमिक्स, स्कोप ऑफ थर्मोडायनॅमिक्स, लिमिटेशन ऑफ थर्मोडायनॅमिक्स, सिस्टीम, सराउंडिंग, युनिवर्स, बाउंड्री, बाउंड्री मधल्या टाइप्स दॅट इज रिअल बाउंड्री, इमॅजिनरी बाउंड्री, ॲडियाबॅटिक बाउंड्री, डायथर्मिक वॉल्स. हे सगळे टाइप्स आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलेले आहे. ओके, आज आपण बघणार आहोत. बरं, आपण सिस्टीम बघितलं, डेफिनेशन बघितली, वाय टू स्टडी थर्मोडायनॅमिक्स, क्वेश्चन्स कशामुळे अराइज होतात, स्कोप ऑफ थर्मोडायनॅमिक्स, लिमिटेशन्स ऑफ थर्मोडायनॅमिक्स, बेसिक कॉन्सेप्ट आपण लास्ट लेक्चरला बघितले, सिस्टीम, सराउंडिंग आणि युनिवर्स आणि बाउंड्री. 4 प्रकारच्या बाउंड्रीज बघितल्या. आज आपण बघणार आहोत थर्मोडायनॅमिक सिस्टीम. काय बघणार आहोत आपण? थर्मोडायनॅमिक सिस्टीम. काय बघणार आहोत आपण? थर्मोडायनॅमिक सिस्टीम. बघा, आता सिस्टीम म्हणजे काय मी तुम्हाला लास्ट लेक्चर सांगितलं होतं. सिस्टीम म्हणजे ज्या पण ऑब्जेक्टचं आपण स्टडी करायला घेतो, आयदर तो एनर्जी ऍब्सॉर्ब करणार किंवा एनर्जी रिलीज करणार. म्हणजे दोघही कंडिशन मध्ये तो एनर्जी काय करतोय? एक्सचेंज करतोय. पण ज्याच्यातनं एनर्जी एक्सचेंज होते त्याला आपण काय म्हणणार? सिस्टीम म्हणणार. काय म्हणणार? सिस्टीम म्हणणार. आता बाळांनो, सिस्टीम्स हे 4 प्रकारचे असतात. त्यालाच आपण काय म्हणणार? थर्मोडायनॅमिक सिस्टीम. काय म्हणणार आपण त्याला? थर्मोडायनॅमिक सिस्टीम. सगळ्यात पहिली जी सिस्टीम आहे त्या सिस्टीमला आपण म्हणतो दॅट इज कॉल्ड ॲज ओपन सिस्टीम. कोणती सिस्टीम? ओपन सिस्टीम. द सेकंड वन इज कॉल्ड ॲज क्लोज्ड सिस्टीम. सेकंड वन जी आहे ज्याला आपण म्हणणार क्लोज्ड सिस्टीम. तिसरी आपण बघणार आहोत ज्याला आपण म्हणतो ॲडियाबॅटिक सिस्टीम. तिसरी जी आहे त्याला आपण म्हणणार ॲडियाबॅटिक सिस्टीम. आणि चौथी जी आहे त्याला आपण म्हणणार आयसोलेटेड सिस्टीम. सो सिस्टीम किती प्रकारच्या आहेत? सिस्टीम या 4 प्रकारच्या आहेत. द फर्स्ट वन इज ओपन सिस्टीम. The second one is closed system. The third one is adiabatic system. आणि जी चौथी असणार आहे ती म्हणजे आयसोलेटेड सिस्टीम. बरं, आता या ज्या 4 सिस्टीम्स आहेत, या सिस्टीम ज्या आहेत ह्या क्लासिफाय कसे केले जातात? तर systems are classified on the basis of exchange of matter and energy.
between system and सराउंडिंग. सिस्टीमचं क्लासिफिकेशन केलं जातं कोणत्या बेसिस वरती, तर बाबा सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये मॅटर आणि एनर्जीचं एक्सचेंज होतं आहे की नाही. सिस्टीम मधून सराउंडिंग मध्ये किंवा सराउंडिंग मधून सिस्टीम मध्ये देर इज अ एक्सचेंज ऑफ मॅटर अँड एनर्जी. मग कोणती सिस्टीम मॅटर एनर्जी ट्रान्सफर करते किंवा कुठली सिस्टीम मॅटर एनर्जी ट्रान्सफर करत नाही, ऑन द बेसिस ऑफ दॅट थर्मोडायनॅमिक सिस्टीम्स आर क्लासिफाईड. आणि त्याच्यातली पहिली कोणती होती, ओपन सिस्टीम, दुसरी होती क्लोज्ड सिस्टीम, तिसरी आहे ॲडियाबॅटिक सिस्टीम, चौथी आहे आयसोलेटेड सिस्टीम. मी तुम्हाला डायग्रामॅटिकली समजावून सांगतो. डायग्रामॅटिकली आपण प्रत्येक सिस्टीम बघूया ती म्हणजे कशी असते. बघा, सगळ्यात पहिले जी आहे ओपन सिस्टीम, दुसरी आहे दॅट इज क्लोज्ड सिस्टीम, द थर्ड वन इज ॲडियाबॅटिक सिस्टीम अँड फोर्थ वन इज आयसोलेटेड सिस्टीम. ओके, मी 4 कंटेनर्स ड्रॉ करतो. 4 कंटेनर्स ड्रॉ करतो. 1 2 3 आणि 4. हे तुमच्याकडे 4 कंटेनर्स आहे. या चारही कंटेनर्स मध्ये आपण घेऊया पाणी, वॉटर. याच्यामध्ये वॉटर भरलेलं आहे. प्रत्येक कंटेनर मध्ये वॉटर फिल केलेलं आहे. प्रत्येक कंटेनर मध्ये वॉटर फिल केलेलं आहे. आता मला सांगा, या कंटेनर मध्ये जर वॉटर फिल केलेलं आहे, याच्यामध्ये वॉटर फिल केलेलं आहे म्हणजे आपण वॉटरचा स्टडी करणार आहे. सो वॉटर आपल्यासाठी सिस्टीम झाली. मी काय बोललो, आपण अशी ऑब्जेक्ट, थिंग, सबस्टन्स जे पण घेणार अंडर थर्मोडायनॅमिक स्टडी त्याला आपण म्हणणार सिस्टीम. आपल्यासाठी सध्या ही सिस्टीम आहे. क्लिअर झालं. आता याच्यामध्ये जर वॉटर आहे बाळांनो, याच्यामध्ये जर वॉटर आहे याचा अर्थ काय झाला, वॉटर इज नथिंग बट मॅटर. वॉटर काय आहे, मॅटर आहे. याच्यामध्ये पण काय आहे, मॅटर आहे. वॉटर इज नथिंग बट मॅटर. याच्यामध्ये पण काय आहे, मॅटर आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा काय आहे, मॅटर. चारही कंटेनर मध्ये मॅटर भरलाय दॅट इज H2O. चारही कंटेनर मध्ये वॉटर भरलाय दॅट इज H2O म्हणजेच मॅटर आहे. ओके, आता पहिल्या कंटेनरला मी बर्नर लावला. पहिल्या कंटेनरला मी काय लावला, बर्नर लावला. दुसऱ्या कंटेनरच्या खाली पण मी काय लावला, बर्नर लावला. दिस इज नथिंग बट बर्नर. तिसऱ्या कंटेनरच्या खाली पण मी काय लावतो आहे, बर्नर. हीट करणार आहोत. चौथ्या कंटेनरच्या खाली पण मी काय लावतो आहे, बर्नर लावतो आहे. आता हे जे कंटेनर आहे, या कंटेनरच्या आजूबाजूला हे जे काही प्रेझेंट आहे याला आपण म्हणणार सराउंडिंग. याच्या आजूबाजूला जे काय आहे त्याला आपण म्हणणार सराउंडिंग. म्हणजे हा जो वॉटर आहे, वॉटर आपल्यासाठी झाला सिस्टीम, त्याच्या आजूबाजूला जो आहे त्याला आपण म्हणणार सराउंडिंग. इथपर्यंत कळालं. ओके, आता बघा काय होतं. जर सपोज मी या कंटेनरला हीट करायचा प्रयत्न केला, हीट इज नथिंग बट द हीट इज फॉर्म ऑफ एनर्जी. हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. मग मला सांगा, ही जी हीट आहे, हीट कुठे प्रेझेंट आहे, सराउंडिंग मध्ये प्रेझेंट आहे. हीट कुठे प्रेझेंट आहे, सराउंडिंग मध्ये प्रेझेंट आहे. थोड्या वेळाने ही हीट कुठे ट्रान्सफर होणार आहे, सिस्टीम मध्ये. म्हणजे हीट एनर्जी कुठे ट्रान्सफर झाली, फ्रॉम सराउंडिंग टू सिस्टीम, फ्रॉम सराउंडिंग टू सिस्टीम. आणि थोड्या वेळाने पाणी काय होईल, बॉईल होईल. म्हणजे मला सांगा, सराउंडिंग मधून सिस्टीम मध्ये एनर्जी ट्रान्सफर झालेली आहे. येस ऑर नो? येस. पाणी गरम झालं. पाणी गरम झाल्यानंतर या पाण्याचे वॉटर वेपर्स क्रिएट होतील.
पाणी बॉईल झाल्यानंतर या पाण्याचे वॉटर वेपर्स क्रिएट होतील आणि हे वॉटर वेपर्स याच्यातून एस्केप होतील, बाहेर निघतील. म्हणजे वॉटर सिस्टीम मध्ये प्रेझेंट होता. वॉटर कुठे प्रेझेंट होता? वॉटर सिस्टीम मध्ये प्रेझेंट होता. ते वॉटर वेपर आता सिस्टीम मधून सराउंडिंग मध्ये गेले. म्हणजे जो मॅटर सिस्टीम मध्ये होता तो आता सराउंडिंग मध्ये गेला. म्हणजे इथे ट्रान्सफर ऑफ मॅटर झालेला आहे फ्रॉम सिस्टीम टू सराउंडिंग. इथे मॅटर ट्रान्सफर झालाय फ्रॉम सिस्टीम टू सराउंडिंग. म्हणजे सिस्टीम मधला मॅटर सराउंडिंग मध्ये गेला. आता याचं पाणी कमी झालं म्हणजे मी अजून पाणी ऍड करू शकतोय, पण मी पाणी जे ऍड केलं ते सराउंडिंग मध्ये होतं. आता मी ते सिस्टीम मध्ये टाकलं. याचा अर्थ काय? सिस्टीम मधून मॅटर सराउंडिंग मध्ये चाललाय किंवा सराउंडिंग मधला मॅटर हा सिस्टीम मध्ये जातोय. प्लस इथे जे हीट होती, बाहेर पाणी थंड होतं म्हणजे हीट एनर्जी आतमध्ये गेली फ्रॉम सराउंडिंग टू सिस्टीम. मी बर्नर बंद केला तर पाणी गरम होतं, थोड्या आणि पाणी गार होईल. म्हणजे काय झालं? सिस्टीम मधली हीट परत बाहेर जाईल. म्हणजे अशी सिस्टीम ज्याच्यामधून बोथ एनर्जी आणि मॅटर दोघं ट्रान्सफर होतात फ्रॉम सिस्टीम टू सराउंडिंग, वाईस वर्सा फ्रॉम सराउंडिंग टू सिस्टीम, अशा सिस्टीमला आपण म्हणतो दिस सिस्टीम इज कॉल्ड ॲज ओपन सिस्टीम. अशा सिस्टीमला आपण काय म्हणणार? ओपन सिस्टीम. बरं, ओपन सिस्टीमचं एक्झाम्पल काय आहे? ह्युमन बिंग्स, आपण स्वतः ओपन सिस्टीम आहोत. प्लांट पण ओपन सिस्टीम आहे. कसं? जर माझं स्टडी करतोय म्हणजे मी सिस्टीम झालो. मी जेवण करतोय, जेवण कुठे होतं? सराउंडिंग मध्ये होतं. जेवण कुठे होतं? सराउंडिंग मध्ये होतं. ते मी जेवण केलं म्हणजे आता जे फूड होतं ते फूड सराउंडिंग मधून कुठे गेलं? सिस्टीम मध्ये गेलं. त्याचं डायजेशन झालं. सकाळी उठल्या उठल्या आपण जाणार म्हणजे सिस्टीम मधून बाहेर पडतोय मॅटर. म्हणजे मॅटर सराउंडिंग मधून सिस्टीम मध्ये गेला आणि सिस्टीम मधून परत सराउंडिंग मध्ये गेला. येस ऑर नो? बरं, आपल्याला घाम येतो म्हणजे बॉडीच्या बाहेर जी हीट आहे ती आपल्या बॉडीमध्ये जाते आणि बॉडी मधली हीट परत बाहेर टाकली जाते. म्हणजे एनर्जी सुद्धा फ्रॉम सराउंडिंग टू सिस्टीम अँड फ्रॉम सिस्टीम टू सराउंडिंग ट्रान्सफर होते बोथ वेज. अशा सिस्टीमला आपण म्हणणार ओपन सिस्टीम. याचं एक्झाम्पल मी तुम्हाला दिलंय प्लांट्स, ॲनिमल आणि जे काही ओपन कंटेनर्स आहे त्याला आपण म्हणणार ओपन सिस्टीम. त्याला आपण काय म्हणणार? ओपन सिस्टीम. या पूर्ण एन्व्हायरमेंट मध्ये जे ओशन्स आहेत, रिव्हर्स आहेत, त्या पण सगळ्या काय आहेत? ओपन सिस्टीम. सो ओपन सिस्टीम काय आली? नेक्स्ट इज क्लोज्ड सिस्टीम. आता सेम सेटअप लावलाय मी. बर्नर लावलेलं आहे, वॉटर याच्यामध्ये भरलेलं आहे. फक्त या कंटेनर वरती मी एक लीड म्हणजे झाकण ठेवतो आहे. या कंटेनर वरती मी काय ठेवतो आहे? झाकण ठेवतो आहे. आता मी पाणी बॉईल करायला सुरुवात केली म्हणजे काय झालं? याच्यामधली हीट एनर्जी याच्या आतमध्ये गेली म्हणजे एनर्जी सराउंडिंग मधून सिस्टीम मध्ये ट्रान्सफर झाली. पाणी गरम झालं. प्लस याला थंड केल्यानंतर याच्यामधली जी एनर्जी आहे याच्यामुळे लीड म्हणजे झाकण गरम झालं आणि थोड्या वेळाने ते गार होणार म्हणजे सिस्टीम मधली हीट परत सराउंडिंग मध्ये गेली. म्हणजे एनर्जी ट्रान्सफर होते आहे फ्रॉम सराउंडिंग टू सिस्टीम अँड फ्रॉम सिस्टीम टू सराउंडिंग. पण याच्यामध्ये जो मॅटर होता याचे वॉटर वेपर्स क्रिएट झाले. काय क्रिएट झाले? याचे वॉटर वेपर्स क्रिएट झाले. पण हे वॉटर वेपर्स बंद असल्यामुळे, झाकण लावल्यामुळे हे मॅटर जो आहे तो सिस्टीम मधून सराउंडिंग मध्ये जातोय का? इट इज नॉट पॉसिबल. प्लस झाकण लावल्यामुळे मला याच्यात पाणी ऍड करायचं आहे. जोपर्यंत झाकण आहे तोपर्यंत मी याच्यात पाणी ऍड करू शकतोय का? नाही. म्हणजे मॅटर हा सिस्टीम मधून सराउंडिंग मध्ये पण जात नाहीये आणि सराउंडिंग मधून सिस्टीम मध्ये पण जात नाहीये. म्हणजे ज्याच्यामध्ये एनर्जी एक्सचेंज होते, ज्याच्यामध्ये एनर्जी एक्सचेंज होते पण मॅटर एक्सचेंज होत नाही, अशा सिस्टीमला बाळांनो आपण म्हणणार इट इज कॉल्ड ॲज क्लोज्ड सिस्टीम. काय म्हणणार त्याला आपण? क्लोज्ड सिस्टीम. क्लोज्ड सिस्टीमचं एक्झाम्पल काय आहे? बरेच आहे. तुमच्या घरातलं प्रेशर कुकर, जे पण भांडे, जे पण कंटेनर क्लोज्ड असेल ज्याच्यामधून एनर्जी ट्रान्सफर होते आहे पण त्याच्यामधून मॅटर ट्रान्सफर होत नाहीये, अशा सिस्टीमला आपण म्हणणार क्लोज्ड सिस्टीम. नाउ द थर्ड इम्पॉर्टंट सिस्टीम म्हणजे
असं कंटेनर बाळांनो, असं कंटेनर बघा, त्या कंटेनरला मी काय केलंय, ॲडियाबॅटिक वॉल्स लावलेल्या आहेत. काय लावलेल्या आहेत? ॲडियाबॅटिक वॉल्स लावलेल्या आहे. ॲडियाबॅटिक वॉल्स म्हणजे काय? असा सबस्टन्स विच इज अ बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. ॲडियाबॅटिक वॉल्स म्हणजे काय? ॲडियाबॅटिक म्हणजे काय? विच इज अ बॅड कंडक्टर. बॅड कंडक्टर म्हणजे त्याच्यामधून हीट ना सिस्टीम मधून सराउंडिंग मध्ये जाणार आणि सराउंडिंग मधून सिस्टीम मध्ये पण जाणार नाही. त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे थर्मास. बेस्ट एक्झाम्पल काय आहे त्याचं? थर्मास. आता बघा, जेव्हा मी याला हीट करतो आहे तर याच्यामधली हीट आतमध्ये जाणार नाही. याच्यामधली हीट आतमध्ये जाणार, सराउंडिंगची हीट सिस्टीम मध्ये जात नाहीये. प्लस सिस्टीम मध्ये जी काही हीट आहे ती पण बाहेर जात नाहीये आणि कंटेनर क्लोज असल्यामुळे मॅटर पण जात नाहीये. सो अशी सिस्टीम ज्याच्यामधून मॅटर आणि हीट सिस्टीम मधून सराउंडिंग मध्ये आणि सराउंडिंग मधून सिस्टीम मध्ये ट्रान्सफर होत नाहीये, अशा सिस्टीमला बाळांनो आपण म्हणतो इट इज कॉल्ड ॲज ॲडियाबॅटिक सिस्टीम. दिस सिस्टीम इज कॉल्ड ॲज ॲडियाबॅटिक सिस्टीम. चौथी सिस्टीम काय आहे? दॅट इज आयसोलेटेड सिस्टीम. चौथी सिस्टीम काय आहे? आयसोलेटेड सिस्टीम. आयसोलेटेड सिस्टीम म्हणजे काय? अशी सिस्टीम ज्याच्यामधून मॅटर आणि एनर्जी सिस्टीम मधून सराउंडिंग मध्ये आणि सराउंडिंग मधून सिस्टीम मध्ये ट्रान्सफर होणार नाही. एक मिनिट, तुम्ही आता विचार करत असाल सर ॲडियाबॅटिक बद्दल पण तुम्ही थोडं तसंच बोलले, आयसोलेटेड बद्दल पण तसंच बोलले, पण तुम्ही जर नीट लक्ष दिलं असेल तर तुम्हाला कळेल मी काय बोललो. याच्यामधून आणि याच्यामधून दोघांमधून मॅटर ट्रान्सफर होत नाहीये. याच्यामधून फक्त हीट एनर्जी ट्रान्सफर नाही होऊ शकत. कळतंय का? एनर्जीच्या डिफरंट फॉर्म्स आहेत. पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी, वर्क एनर्जी, हीट एनर्जी. ॲडियाबॅटिक सिस्टीम मधून फक्त हीट एनर्जी ट्रान्सफर होऊ शकत नाहीये. पण याच्यामध्ये जे काही वॉटर आहे त्या वॉटरला मी स्टर करू शकतोय, म्हणजे त्या मॉलिक्युल्स मध्ये कायनेटिक एनर्जी आहे, पोटेन्शियल एनर्जी आहे, वर्क एनर्जी आहे. म्हणजे याच्यामधून वर्कच्या मदतीने मी कोणत्या ना कोणत्या फॉर्म ऑफ एनर्जी मधून मी त्याला ट्रान्सफर करू शकतो आहे. तुम्ही साधे थर्मास जर बघितले त्याच्यामध्ये चहा गरम असू शकतं, पाणी गार असू शकतं, पण त्याला एक लिमिट असते. 24 तास, 48 तास, 72 तास. तुम्ही कोणता पण 1000-1500 रुपयाचा थर्मास घ्या, त्याच्यामध्ये गरम चहा ठेवा, 24 तास किंवा 48 तास, 2 दिवस, 2.5 दिवस ते पाणी, ते जी चहा असेल ती चहा गरम असू शकते, पाणी गार असू शकतं. म्हणजे हीट ट्रान्सफर होत नाहीये. पण वर्क एनर्जी, वर्क इज ऑल्सो फॉर्म ऑफ एनर्जी. म्हणजे ॲडियाबॅटिक सिस्टीम मधून फक्त हीट एनर्जी ट्रान्सफर होत नाहीये, पण गरजेचं नाहीये, बाकीच्या एनर्जी ट्रान्सफर होऊ शकतात. आणि आयसोलेटेड सिस्टीम म्हणजे काय? अशी सिस्टीम ज्याच्यामधून कोणत्याही प्रकारची एनर्जी ट्रान्सफर होऊ शकत नाही. अँड दॅट इज कॉल्ड ॲज आयसोलेटेड सिस्टीम. आता जर तुम्ही नीट बघितलं, आपलं युनिवर्स आणि प्लॅनेट आहे, आपलं प्लॅनेट आणि युनिवर्स जर बघितलं, सो इट इज अन आयसोलेटेड सिस्टीम. इट इज अन आयसोलेटेड सिस्टीम. ओपन सिस्टीमचं एक्झाम्पल दिलंय मी तुम्हाला, प्लांट्स, ॲनिमल्स आणि जेवढे पण ओपन कंटेनर्स आहे दॅट इज अन एक्झाम्पल ऑफ ओपन सिस्टीम. क्लोज्ड सिस्टीमचं एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे, जेवढे पण क्लोज्ड कंटेनर आहे दे आर क्लोज्ड सिस्टीम. ॲडियाबॅटिक सिस्टीमचं एक्झाम्पल दिलंय थर्मास. आणि आयसोलेटेड सिस्टीम म्हणजे काय? आपल्या आजूबाजूचं युनिवर्स म्हणजे सराउंडिंग आणि आपला प्लॅनेट. आपल्या प्लॅनेटची एनर्जी तिकडे ट्रान्सफर होणार नाही आणि तिकडची एनर्जी इकडे ट्रान्सफर होत नाहीये, प्लस मॅटर पण ट्रान्सफर होत नाहीये. सो दीज आर कॉल्ड ॲज थर्मोडायनॅमिक सिस्टीम. तुम्हाला व्यवस्थित कळालं असेल तर एक स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. ओके. सिस्टीम्स आर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ एक्सचेंज ऑफ मॅटर अँड एनर्जी. म्हणजे मॅटरवरनं आणि एनर्जीवरनं सिस्टीमला क्लासिफाय केलं जातं. आता सांगितलं ओपन सिस्टीम, क्लोज सिस्टीम, आयसोलेटेड सिस्टीम आणि ॲडियाबॅटिक सिस्टीम. प्रत्येकाचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. येस ऑर नो?
येस ऑर नो? पहिलं काय आहे ओपन सिस्टीम? बघा, अ सिस्टीम दॅट कॅन एक्सचेंज बोथ मॅटर अँड एनर्जी विथ इट्स सराउंडिंग इज कॉल्ड ॲज ओपन सिस्टीम. दिस इज द डेफिनेशन ऑफ ओपन सिस्टीम. अ सॅम्पल ऑफ लिक्विड वॉटर प्लेस्ड इन अन ओपन कंटेनर, एका कंटेनर मध्ये वॉटर घेतलं, इज अन एक्झाम्पल ऑफ ओपन सिस्टीम. Water vapor can escape from the system into the surroundings or can condense from the surrounding into the system. म्हणजे मॅटर हा सिस्टीम मधून सराउंडिंग मध्ये जाणार, सराउंडिंग मधून सिस्टीम मध्ये जातो, म्हणजे मॅटरचा एक्सचेंज होतो आहे. ऍट द सेम टाइम हीट कॅन फ्लो फ्रॉम द सिस्टीम टू सराउंडिंग ऑर इन अपोजिट डायरेक्शन. मी आत्ताच सांगितलं तुम्हाला, म्हणजे मॅटर सोबत एनर्जी सुद्धा ट्रान्सफर होते आहे, मॅटर सोबत एनर्जी सुद्धा ट्रान्सफर होते आहे. दॅट इज एन एक्झाम्पल ऑफ ओपन सिस्टीम. ओपन कंटेनर, ॲनिमल, प्लांट्स, ह्युमन बीइंग्स आर द एक्झाम्पल्स ऑफ ओपन सिस्टीम. त्याच्यानंतर क्लोज्ड सिस्टीम. क्लोज सिस्टीमची डेफिनेशन आहे अ सिस्टीम दॅट कॅन एक्सचेंज, फक्त काय एक्सचेंज करणार? एनर्जी, पण मॅटर एक्सचेंज करू शकत नाही, अशा सिस्टीमला आपण म्हणतो क्लोज्ड सिस्टीम. अ सॅम्पल ऑफ लिक्विड वॉटर, सेम कंटेनर मध्ये वॉटर ठेवलंय पण ते कंटेनर कसं पाहिजे? बंद केलेलं. दॅट इज एन एक्झाम्पल ऑफ क्लोज सिस्टीम. द कंटेनर इज क्लोज्ड, त्याच्यामुळे काय होतं? नो वॉटर वेपर. याचा अर्थ काय? त्याच्यामधून मॅटर एस्केप होऊ शकत नाही. पण हाऊएव्हर an exchange of energy between the system and surroundings can takes place, म्हणजे याच्यात मॅटर ट्रान्सफर होत नाही पण एनर्जी ट्रान्सफर होते. अशा टाइपच्या सिस्टीमला आपण म्हणणार क्लोज्ड सिस्टीम. नंतर आयसोलेटेड सिस्टीम. अ सिस्टीम दॅट कॅनॉट एक्सचेंज आयदर, मॅटर पण एक्सचेंज नाही करत आणि कोणत्याही फॉर्मची एनर्जी एक्सचेंज करत नाही बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग. सच अ सिस्टीम इज कॉल्ड ॲज आयसोलेटेड सिस्टीम. अ सॅम्पल ऑफ लिक्विड वॉटर प्लेस्ड इन अ क्लोज कंटेनर इन्सुलेटेड फ्रॉम द सराउंडिंग इज अन एक्झाम्पल ऑफ आयसोलेटेड सिस्टीम. ॲडियाबॅटिक सिस्टीम आणि आयसोलेटेड मध्ये फरक काय आहे? दोघांमध्ये मॅटर एक्सचेंज होऊ शकत नाही, पण ॲडियाबॅटिक मध्ये फक्त हीट ट्रान्सफर होत नाही, आयसोलेटेड मध्ये कोणत्याही प्रकारची एनर्जी ट्रान्सफर होत नाही. ॲडियाबॅटिक मध्ये हीट एक्सेप्शन आहे, बाकीची एनर्जी ट्रान्सफर होऊ शकते. सो दीज आर द 4 सिस्टीम्स. हा झाला ॲडियाबॅटिक सिस्टीम. बरं बघा, इथे एक चार्ट रिप्रेझेंटेशन दिलंय तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी. काय आहे? 4 सिस्टीम्स दिलेल्या आहे. ओपन सिस्टीम, क्लोज्ड सिस्टीम, ॲडियाबॅटिक सिस्टीम, आयसोलेटेड सिस्टीम. त्याच्यामध्ये मास. मास म्हणजे काय? मास म्हणजे काय रे? त्याच्यामधून मॅटर एक्सचेंज होतो की नाही? ओपन सिस्टीम मध्ये मॅटर एक्सचेंज होतो, येस. क्लोज सिस्टीम मध्ये मॅटर एक्सचेंज होतो, नो. ॲडियाबॅटिक मध्ये आणि आयसोलेटेड मध्ये पण मॅटर एक्सचेंज होत नाही. एनर्जी एक्सचेंज म्हणजे काय? ओपन सिस्टीम मधून एनर्जी एक्सचेंज होते, येस. क्लोज्ड सिस्टीम मधून एनर्जी एक्सचेंज होते, येस. ॲडियाबॅटिक मध्ये नो heat energy is exchanged. हीट एनर्जी एक्सचेंज होत नाही पण बाकी वर्क एनर्जी कॅन बी एक्सचेंज. आयसोलेटेड मध्ये कोणत्याही प्रकारची एनर्जी एक्सचेंज होत नाही. बरं लक्षात घ्या, 4 प्रकारच्या बाउंड्री सांगितल्या होत्या. रिअल बाउंड्री, इमॅजिनरी बाउंड्री, डायथर्मिक वॉल, ॲडियाबॅटिक बॉल्स, येस ऑर नो? तर ओपन सिस्टीम मध्ये जनरली बाउंड्री टाईप कशी असते? परमिएबल. परमिएबल म्हणजे ती परमिशन मॅटरला पण देते आणि एनर्जीला पण देते. हीट एनर्जी, डाय मीन्स बोथ, म्हणजे हीट एनर्जी ही बोथ वेज सिस्टीम मधून सराउंडिंग आणि सराउंडिंग मधून सिस्टीम मधून ट्रान्सफर होते विथ द हेल्प ऑफ बाउंड्री. कोणती बाउंड्री आहे? डायथर्मिक वॉल्स. क्लोज्ड सिस्टीम मध्ये इम्परमिएबल. इम्परमिएबल म्हणजे कोणाला जाऊ देते, कोणाला नाही जाऊ देत. मॅटरला एक्सचेंज होऊ देत नाहीये पण एनर्जीला एक्सचेंज होऊ देते, म्हणून ती काय झाली? इम्परमिएबल वॉल. पण हीट एनर्जी बोथ वेज एक्सचेंज होते आहे. सो इम्परमिएबल आणि डायथर्मल हे लक्षात ठेवायचे पॉइंट्स आहेत. ॲडियाबॅटिक मध्ये इम्परमिएबल. इम्परमिएबल म्हणजे काय? इम्परमिएबल म्हणजे काय? मॅटरला आणि हीट एनर्जीला एक्सचेंज होऊ देत नाहीये. आणि आयसोलेटेड म्हणजे काय? रिजिड अँड इन्सुलेटेड. काहीही ना मॅटर ना कोणत्याही प्रकारची एनर्जी ट्रान्सफर होत नाही. हे 4 पॉइंट्स फार महत्वाचे होते. ओपन सिस्टीम मध्ये परमिएबल अँड डायथर्मल,
क्लोज्ड सिस्टीम मध्ये इम्परमिएबल अँड डायथर्मल, ॲडियाबॅटिक मध्ये इम्परमिएबल अँड ॲडियाबॅटिक, आणि आयसोलेटेड मध्ये रिजिड अँड इन्सुलेटेड. इथे आपलं टाइप्स ऑफ थर्मोडायनॅमिक सिस्टीम संपलेलं आहे. नेक्स्ट टॉपिक आपण जो बघणार आहोत, समजलं असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. नेक्स्ट टॉपिक आपण बघणार आहोत दॅट इज प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम. द नेक्स्ट हा सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे, प्रॉपर्टीज. ना व्हॉट इज द मिनिंग ऑफ प्रॉपर्टीज? व्हॉट इज द मिनिंग ऑफ प्रॉपर्टीज? प्रत्येक गोष्टीला एक प्रॉपर्टी असते. जसं तुमच्या डोळ्यासमोर जर मेटल्स आणले, मेटलच्या प्रॉपर्टी, की कशाला मेटल म्हणायचं? मेटलच्या प्रॉपर्टीज आहेत. पहिली प्रॉपर्टी मेटलची काय? मेटल इज लस्टरस, म्हणजे जी गोष्ट चमकते त्याला आपण मेटल म्हणणार. येस ऑर नो? सोनोरस, सोनोरस म्हणजे असा मेटल जो साऊंड प्रोड्यूस करू शकतो त्याला आपण म्हणणार मेटल. त्याच्यानंतर इट इज अ गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. येस ऑर नो? म्हणजे या मेटलच्या प्रॉपर्टीज झाल्या. या काय झाल्या? मेटलच्या प्रॉपर्टीज. जर तुम्हाला विचारलं यू आर अ ह्युमन बिंग, मग तुमच्या प्रॉपर्टीज काय आहेत? येस, तुम्ही लोकोमोशन करू शकतायत, तुम्ही मुवमेंट करू शकतायत, तुम्ही रिप्रोडक्शन करू शकतायत, रेस्पिरेशन करू शकतायत, तुमच्यामध्ये ग्रोथ होते. ही तुमची काय झाली? प्रॉपर्टी झाली. मग तुम्ही ज्याचा स्टडी करताय, ज्या सिस्टीमचा स्टडी करताय, त्या सिस्टीम, मग ती सिस्टीम ओपन सिस्टीम असू द्या, क्लोज सिस्टीम असू द्या, ॲडियाबॅटिक सिस्टीम असू द्या किंवा आयसोलेटेड सिस्टीम असू द्या, कोणत्याही सिस्टीमच्या काही प्रॉपर्टीज असतात. काय असतात? प्रॉपर्टीज. मग डेफिनेशन काय आहे? अ मॅक्रोस्कोपिक सिस्टीम हॅज अ सर्टन थर्मोडायनॅमिक प्रॉपर्टीज. ज्याला टेम्परेचर असेल, सिस्टीमचं काहीतरी टेम्परेचर असेल का नाही? जर मी पाण्याचा स्टडी करतोय म्हणजे पाण्याचा काहीतरी बॉइलिंग पॉईंट असेल, मेल्टिंग पॉईंट असेल, पाण्याचे काही टेम्परेचर्स असतील, त्या कोणत्या तरी टेम्परेचर वरती ते पाणी असेल किंवा त्याच्यावरती काही प्रेशर अप्लाय केलं असेल, त्या पाण्याचं काही व्हॉल्यूम असेल, त्या पाण्याचा काही मास असेल. येस ऑर नो? त्या पाण्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी असेल. मग या सगळ्या काय झाल्या? त्या सिस्टीमच्या प्रॉपर्टीज. अ मॅक्रोस्कोपिक सिस्टीम हॅज अ सर्टन थर्मोडायनॅमिक प्रॉपर्टीज सच ॲज टेम्परेचर, pressure, volume, energy, density, and these macroscopic properties are classified into two types. या सगळ्या प्रॉपर्टीजला आपण दोन कॅटेगरीज मध्ये टाकलेलं आहे. या सगळ्या प्रॉपर्टीजला आपण दोन कॅटेगरीज मध्ये टाकलेलं आहे. द वन इज कॉल्ड ॲज इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. एकाला काय म्हणणार? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आणि जी सेकंड आहे त्याला आपण म्हणणार एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. एक आहे ज्याला आपण म्हणतो इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी अँड द सेकंड वन इज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. थर्मोडायनॅमिकच्या दोन प्रॉपर्टीज, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. थर्मोडायनॅमिक्सच्या दोन प्रॉपर्टीज दॅट इज इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी अँड एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. आता सगळ्यात पहिले आपण बघणार इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. बघा, आता ही प्रॉपर्टी कशावरती डिपेंड करते किंवा कोणत्या क्रायटेरियावरती क्लासिफाय केली जाते? ऑन द बेसिस ऑफ इट्स मॅटर अँड व्हॅल्यू. आय रिपीट, ऑन द बेसिस ऑफ इट्स मॅटर अँड व्हॅल्यू. आय रिपीट, ऑन द बेसिस ऑफ इट्स मॅटर अँड व्हॅल्यू. व्हॅल्यूला आपण इथं म्हणूया मॅग्निट्यूड. व्हॅल्यूला आपण इथं काय म्हणणार? मॅग्निट्यूड. मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. बघा इकडे एकदम व्यवस्थित समजावून सांगतो. पहिलं काय बोललो मी तुम्हाला? पहिलं आपण बघूया एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आता एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी काय आहे? सपोज मी या युटेन्सिल मध्ये 2 लिटर्स ऑफ मिल्क घेतलं, म्हणजे या मिल्कची क्वांटिटी किती आहे रे? 2 लिटर्स, म्हणजे हा व्हॉल्यूम झाला. सो व्हॉल्यूम इज अ प्रॉपर्टी ऑफ अ सिस्टीम. व्हॉल्यूम इज द प्रॉपर्टी ऑफ अ सिस्टीम. हो की नाही? येस ऑर नो? बर, याच्यामधलं मी अर्ध मिल्क जे आहे ते ट्रान्सफर केलं. याच्यामधलं अर्ध मिल्क मी काय केलं? ट्रान्सफर केलं. अर्ध मिल्क याच्यामध्ये ट्रान्सफर केलं. आता मला सांगा याचं व्हॉल्यूम काय झालं? 1 लिटर झालं. म्हणजे मी मॅटर ट्रान्सफर केला. मॅटर काय केला? ट्रान्सफर केला. मॅटर काय केला?
ट्रान्सफर केला तर त्याचा व्हॉल्यूम पण चेंज झाला, म्हणजे त्याची व्हॅल्यू मॅग्निट्यूड पण चेंज झाला. म्हणजे अशी सिस्टीम किंवा सिस्टीमची अशी प्रॉपर्टी, नीट लक्ष द्या, सिस्टीमची अशी प्रॉपर्टी जर त्याचा आपण मॅटर चेंज केला तर त्याची मॅग्निट्यूड व्हॅल्यू पण चेंज होते. इथे मी मॅटर चेंज केला तर त्याचा व्हॉल्यूम पण काय झाला, चेंज झाला. मग सिस्टीमची अशी प्रॉपर्टी ज्याच्यामध्ये मॅटर चेंज होत असताना मॅग्निट्यूड पण चेंज होतो, त्याला आपण म्हणतो एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. फॉर एक्झाम्पल, याच्यामध्ये जर मी घेतलं असतं बटर, माझ्याकडे बटर आहे mg, 500 mg पण नाही, 500 ग्राम, म्हणजे अर्धा किलो बटर आहे. या बटरला मी मधोमध कट केलं, म्हणजे मी त्याचा मॅटर सेपरेट केला. मॅटर सेपरेट केल्यामुळे आता जो अर्धा झालाय हा झाला 250 ग्राम आणि हा झाला 250 ग्राम. 250 ग्राम काय झालं बॉस, मास. 250 ग्राम काय झाला, मास. म्हणजे मला सांगा, मी मॅटर चेंज केला तर त्याची मॅग्निट्यूड व्हॅल्यू पण चेंज झाली, येस ऑर नो. सो अशी प्रॉपर्टी सिस्टीमची ज्याच्यामध्ये मॅटर चेंज केला तर मॅग्निट्यूड पण चेंज होतो, त्याला आपण म्हणणार एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. दॅट इज कॉल्ड ॲज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. कळालं एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. नाउ द सेकंड वन इज इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. द सेकंड वन इज कॉल्ड ॲज इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीचं काय ते तुम्हाला एक्झाम्पल देतो, व्यवस्थित बघा इकडे. मी एक कंटेनर घेतला, या कंटेनर मध्ये मी 1 लिटर ऑफ वॉटर, म्हणजे हा जो मॅटर आहे याचा व्हॉल्यूम किती आहे, याचा व्हॉल्यूम आहे 1 लिटर. याचा व्हॉल्यूम काय आहे, याचा व्हॉल्यूम आहे 1 लिटर. याचा व्हॉल्यूम काय आहे, याचा व्हॉल्यूम आहे 1 लिटर. याचा व्हॉल्यूम काय आहे, 1 लिटर. आता मला सांगा, याच्यामधून मी पाणी एक्सचेंज केलं, अर्ध पाणी याच्यात टाकलं. आता हे पाणी एवढं झालंय, म्हणजे हे पाणी झालं 500 ml, हे पाणी झालं 500 ml. येस ऑर नो. अर्ध ट्रान्सफर केला, मॅटर चेंज केला का नाही. बट मला सांगा, जेव्हा हे पाणी 1 लिटर होतं तेव्हा हे पाणी वॉटर वेपर, म्हणजे याचा बॉइलिंग पॉइंट काय असेल, याचा बॉइलिंग पॉइंट असतो 100 डिग्री सेल्सिअस. 1 लिटर पाणी वॉटर वेपर मध्ये कधी कन्वर्ट होईल, 100 डिग्री सेल्सिअसला. येस ऑर नो. आता मला सांगा, अर्ध लिटर पाणीला जर बॉईल केलं तर अर्धा लिटर पाणीचा बॉइलिंग पॉइंट काय असेल, म्हणजे ते वॉटर वेपर कशात होईल, त्याचा बॉइलिंग पॉइंट पण असणार आहे 100 डिग्री सेल्सिअस. याचा अर्थ कळतोय का. तुम्ही पाण्याचा मॅटर कमी जास्त केला तरी त्याचा बॉइलिंग पॉइंट चेंज होतो आहे का, नाही. एवढंसं पाणी घेतलं तरी त्याचा बॉइलिंग पॉइंट 100 डिग्री सेल्सिअस, एवढं पाणी घेतलं तरी त्याचा बॉइलिंग पॉइंट 100 डिग्री सेल्सिअस. म्हणजे काय, जर मॅटर चेंज होतो आहे पण त्याच्या मॅग्निट्यूड व्हॅल्यू चेंज होत नाहीये, मॅटर चेंज होतो आहे पण त्याच्या मॅग्निट्यूड व्हॅल्यू चेंज होत नाहीये, अशा प्रॉपर्टीला आपण म्हणतो इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. काय म्हणणार, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आलं लक्षात. आपण त्याची डेफिनेशन बघूया. व्हॉट इज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. पहिली काय आहे, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी डेफिनेशन काय, एनी प्रॉपर्टी ऑफ अ सिस्टम whose magnitude depends on the amount of matter present in the system is called as extensive property. अशी सिस्टीमची प्रॉपर्टी ज्याच्यामध्ये अमाऊंट ऑफ मॅटर चेंज केलं तर त्याच्यासोबत त्याच्या मॅग्निट्यूड पण चेंज होतात, अशा प्रॉपर्टीला म्हणतो एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. त्याचे एक्झाम्पल्स दिलेले आहेत बाळांनो. मास, व्हॉल्यूम, इंटरनल एनर्जी. पुढच्या टॉपिक मध्ये तुम्ही इंटरनल एनर्जी शिकणार. हीट कॅपॅसिटी. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ extensive property. These are examples of extensive property. If an amount of matter in the system is changed, the magnitude of this property also change. हा पॉइंट तुम्हाला सांगेल. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय, जर आपण अमाऊंट ऑफ मॅटर चेंज केला तर त्याचा मॅग्निट्यूड पण काय होतो, चेंज होतो. and this is called as extensive property. Next one is that is intensive property. What is intensive property? Any property of the system whose magnitude is independent of amount of matter.
तुम्ही त्या सिस्टीम मधला कितीही अमाऊंट ऑफ मॅटर चेंज करा, पण त्याचा मॅग्नेट्यूड चेंज होणार नाही. मी बोललो तुम्हाला एवढं पाणी होतं, त्या पाण्याला तुम्ही एवढं कन्वर्ट केलं, अमाऊंट ऑफ मॅटर चेंज केला, पण त्याचा बॉइलिंग पॉइंट तोच राहणार आहे. ग्लास, एवढ्या मोठा ग्लास आणि त्या ग्लासचा तुकडा जरी घेतला तरी त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तोच राहणार आहे. म्हणजे अमाऊंट ऑफ मॅटर चेंज होतो आहे, अमाऊंट ऑफ मॅटर चेंज होतो आहे, पण त्याचा मॅग्नेट्यूड चेंज होत नाहीये. आता इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीचे एक्झाम्पल्स काय आहेत? टेम्परेचर मी बोललो, बॉइलिंग पॉइंट, मेल्टिंग पॉइंट, डेन्सिटी, सरफेस टेन्शन, विस्कॉसिटी, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट आणि स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. दीज आर एक्झाम्पल्स ऑफ, दीज आर द प्रॉपर्टीज विच आर इंटेन्सिव्ह ऑफ अ सिस्टीम. इथपर्यंत कळालं. आता इंटेन्सिव्ह आणि एक्सटेन्सिव्ह मध्ये इम्पॉर्टंट लक्षात ठेवण्याचं काय पॉइंट, काय महत्वाचं आहे? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी अपॉन एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी इज इक्वल्स टू इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. नाही समजलं मला माहिती आहे, डोक्याच्या 4 फुटावरनं गेला असेल. नीट डेफिनेशन बघा. रेशो ऑफ टू एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, रेशो ऑफ टू एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी is equal to intensive property. रेशो ऑफ दोन एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीचा रेशो म्हणजे इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. विथ एक्झाम्पल सांगतो. मला सांगा मास काय आहे? मास इज अन एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, व्हॉल्यूम इज अन एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. मास अपॉन व्हॉल्यूम कोणाचा फॉर्म्युला आहे? डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे. मास एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे, व्हॉल्यूम एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे, पण डेन्सिटी काय झाली? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. मास इज अन एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, व्हॉल्यूम इज अन एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, बट डेन्सिटी इज अ इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. सो तुम्हाला टाइप्स ऑफ सिस्टीम कळाल्या. ओपन सिस्टीम, क्लोज सिस्टीम, ॲडियाबॅटिक सिस्टीम, आयसोलेटेड सिस्टीम. प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम बघितलं, त्याच्यामध्ये आपण बघितलं एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. दोन एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीचा रेशो काढला तर आपल्याला काय मिळतं? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. इथे आपण संपवलं प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम. आता नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण काय बघणार आहोत? नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत स्टेट फंक्शन आणि स्टेट व्हेरिएबल्स. क्लिअर झालं? तुम्हाला या लेक्चर मध्ये काही डाऊट असेल तर नक्की मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. ओके, चलो बाय. पढ़ते रहो.